नमस्कार मित्रांनो, आपण इथं आज कुणकेश्वरमध्ये कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. मी ज्या ठिकाणी उभं होतो आहे त्या ठिकाणाहून समुद्राचा दृश्य तर एक नंबर होता, कारण पावसाळी वातावरण असल्यामुळे. आणि आता आपण जाणार आहोत कुणकेश्वर मंदिराकडे. तर चला, आपण आता पोचलो कुणकेश्वर मंदिराच्या गेटच्या समोर आणि तेवढ्यात बारीक बारीक पाऊस पडायला लागला. तिथून आतमध्ये गेल्यानंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि वरती फडकणारा ध्वज एक नंबर वाटत होतो. आणि त्याचप्रमाणे या कोरीव काम. पहिला आपण घेतला नंदीचं दर्शन, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कुणकेश्वराचं दर्शन घेऊ. आतमध्ये जाण्यापूर्वी तुमका या नियमांचं पालन करूचा लागतला. हाफ पॅन्ट वगैरे घालून गेलास तर तुमका ही वस्त्र घालूनच प्रवेश दिलो जात. गाभाऱ्यात कॅमेरा वापरूक नसल्यामुळे मी तुमका इकडूनच कुणकेश्वराचं दर्शन देते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम भारी वाटत होता. एक वेगळाच वातावरण होता तिकडे. कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मी जरा बाहेर थांबले. वारं तर भरपूर होतं आणि समुद्र पण खवळलेलं होतं. आणि माझ्या मागे बघताच हे बघा तुम्ही कुणकेश्वर मंदिर. नंतर मी त्या परिसरात असणाऱ्या मंदिरात जाऊन बाकीच्या पण देवांचं दर्शन घेतलं. कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मी निघाले माझ्या परतीच्या प्रवासात. तर खूप भारी वाटला. दर्शन पण व्यवस्थित झाला, गर्दी नव्हती.